लिहून घ्या, निकाल गणला तर या नेत्यांचं राजकीय करिअर संपल्यात जमा होईल। लढाई जिंकणं हारणं असतंच की, पण इथं प्रश्न आहे तो म्हणजे स्वतःच्या हातानं निवडणुकीला प्रतिष्ठेच्या बनवल्याचा। म्हणूनच महाराष्ट्रातले हे 5 दिग्गज नेते येत आहेत की जात आहेत, यापैकी कुठल्या नेत्यांना आपला बोजा बिस्तारा बांधून कायमचं घरी बसावं लागू शकतं ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार, हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। हाताने प्रतिष्ठेच्या बनवलेल्या आणि करिअर धोक्यात आलेल्या नेत्यांमधलं पहिले नाव येतं ते म्हणजे उदयनराजे भोसले यांचं। एकच महाराज उदयन महाराज, उदयन महाराज, साताऱ्यात घुमणारा आवाज आणि ज्या व्यक्तीच्या नावानं हा आवाज घुमतो त्याचा राजकीय पॉवर सगळ्यांना ठाऊक आहे। म्हणूनच सलग 3 टर्म पाणीदार टप्प्यातून निवडून येण्याचा करिश्मा महाराजांनी करून दाखवला। पण हे सगळं चांगलं चाललेलं राजकारण गणलं कुठं तर 2019च्या निकालानंतर। साताऱ्यात घड्याळाच्या चिन्हावर निवडून गेलेल्या महाराजांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपचं कमळ हातात घेतलं आणि पोटनिवडणुकीला सामोरे गेले। आपलं नाव पक्षामुळे नाही तर इथं फक्त आपल्या नावाचा ब्रँड चालतो असं ठासून सांगणाऱ्या उदयनराजेंचाच शरद पवारांनी आपले घनिष्ठ मित्र श्रीनिवास पाटलांच्या मदतीनं करेक्ट कार्यक्रम केला। सत्ताधारी पक्षात जाऊन झालेल्या या पराभवामुळे उदयनराजेंच्या राजकीय करिअरचा डाऊनफॉल सुरू झाला। त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं, पण शरद पवारांची पावसातली सभा आणि श्रीनिवास पाटलांच्या विजयानं वारं फिरलं। हे सगळं पक्क ठाऊक असतानाही उदयनराजेंनी 2024च्या लोकसभेसाठीचा हट्ट धरला। दिल्लीच्या हायकमांडच्या भेटी घेत उमेदवारी पदरात पाडून घेतली, पण शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या हातात तुतारी देऊन मास्टर स्ट्रोक खेळला। थोडक्यात काय तर उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते एक्झिट पोल येईपर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त तुतारीचीच हवा आहे। त्यामुळे सलग दुसऱ्यांदा निवडणूक हारणं उदयनराजेंच्या जिवारी लागू शकतंच, पण त्यांच्या राजकीय करिअरचा हा दी एंड ठरू शकतो। दुसरा पॉलिटिकल लीडर ज्याच्यासाठी ही लोकसभेची निवडणूक करो किंवा मरो आहे अशीच आहे, आणि ते नाव आहे म्हणजे पंकजा मुंडे। पंकजाताईंचा समर्थक वर्ग मोठा, पण पक्षांतर्गत राजकारणामुळे त्या साईड लाईन झाल्या। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थक लॉबीकडून मुंडेंच्या प्रभावाला नाहीसं करण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चाही पब्लिकमध्ये होत्या। विधान परिषद, राज्यसभा अशा अनेकदा संधी असूनही भाजपनं पंकजाताईंच्या राजकीय पुनर्वसनावर लाल फुली मारली। त्यामुळे ताईंच्या भाजप सोडण्याच्या चर्चा आणि नाराजीच्या बातम्या कानावर पडून वीट आला। पण आपल्या बहिणीच्या राजकारणासाठी शेवटी प्रीतम मुंडे यांनाच राजकीय बळी द्यावा लागला। तिकीट पंकजा मुंडे यांना मिळालं आणि मुंडे समर्थक गोटात आनंद पसरला। पण बीडची जागा मराठा विरुद्ध वंजारी या जातीय समीकरणावरून अटीतटीची झाली। बजरंग बाप्पांनी कडवं आव्हान दिल्यामुळे निकाल कुठल्याही बाजूने झुकू शकतो असं सध्याचं वातावरण आहे। त्यामुळे एक शेवटचा चान्स देऊन सुद्धा पंकजाताई निवडणूक हारल्या तर त्यांना पुन्हा उभारी मिळवणं अवघड होऊन जाईल। स्वतःचा बालेकिल्लाच हिमतीवर आणता येत नसेल तर त्यांच्या पॉलिटिकल क्रेडिबिलिटीवरती सुद्धा भाजपकडून नक्कीच डाऊट घेतला जाईल। थोडक्यात काय, पंकजाताई यांच्या पॉलिटिकल मॅच मधला हा लास्ट बॉल आहे। तिसरं नाव आहे ते म्हणजे नारायण राणे। नारायण राणे यांचं नाव या यादीत पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं असेल, पण ते नाव टाकण्याचं कारण म्हणजे जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये नारायण राणे पडणार असे अंदाज व्यक्त केले जातात। एकतर शिंदे गटाकडून सामंत बंधू इच्छुक असताना रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी जोरदार लॉबिंग करत त्यांनी ही जागा आपल्या पदरात पाडली। प्रचारासाठी राज ठाकरेंपासून महायुतीची प्रचार यंत्रणा वापरली, पण जर कोकण पट्ट्यातून त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यात आला तर तो राणे कुटुंबासाठी मोठा डॅमेज ठरू शकतो। एकतर शिंदे गट सोबत असल्यामुळे कोकणातील अनेक शिवसेनेच्या नेत्यांचा भाजपचा सपोर्ट आहे। त्यामुळे राणे यांच्या दबावाच्या राजकारणाची खरंच भाजपला किती गरज पडेल हा कळीचा मुद्दा आहे। त्यात निवडणुकी हातची गमावल्यावर भाजप या मुद्द्यांवर बोट ठेवत राणेंच्या राजकारणाचं खच्चीकरण करू शकतो। थोडक्यात काय, लोकसभेचा निकाल नारायण राणे सोबत त्यांच्या 2 सुपुत्रांच्या पॉलिटिकल करिअरचा मोठा इम्पॅक्ट पाडणारा असू शकतो। या लिस्ट मधलं चौथं नाव आहे ते म्हणजे महादेव जानकर यांचं। भले भले राजकारणी महाराष्ट्रात झपाट्याने उगवले आणि मावळे सुद्धा। त्यांची दखल यानंतर कधी राजकारण घेतली ना कार्यकर्त्यांनी। स्वतंत्रपणे राजकारण करणाऱ्या अशा नेत्यांना मग सत्ताधारी पक्षासाठी पायघड्या घालाव्या लागल्या। पण या सगळ्या वाईट काळातही कसं का होईना पण महादेव जानकर यांचं स्वतंत्र राजकारण राखून आहेत। धनगर समाजाच्या मोठ्या सपोर्ट सिस्टीमवर त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचं अस्तित्व टिकून आहे। तसं महायुती असूनही एनडीएच्या चर्चांसाठी डावललं गेल्यामुळे महादेव जानकर कमारेचे नाराज झाले होते। त्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवून भाजपवर टीका करायला सुरुवात केली। त्यात निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी ऑफर दिल्यावर महादेव जानकर यांच्या नावाला वजन आलं।
पण अचानक त्यांनी अनेक बैठकांनंतर सुद्धा महायुतीच्या ऑफरला होकार दिला आणि ते परभणीच्या जागेवर लढले. त्यांच्या या दलबद्दू भूमिकेमुळे धनगर समाजही नाराज झाला होता. त्यात परभणीच्या शिवसेनेच्या बंडू जाधवांची हवा असल्यामुळे महायुतीने म्हणावा असा त्यांचा प्रचार केला नाही. थोडक्यात काय, जानकरांचे परभणी जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे निकाल विरोधात गेला तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखा प्रकार जानकरांच्या बाबतीत घडेल. या यादीतलं शेवटचं नाव आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं. सुप्रिया सुळे यांना या यादीत टाकण्याचं कारण म्हणजे परिस्थितीमुळे उडवलेलं राजकारण. बारामतीची निवडणूक कोण किती कामाचा आहे यापेक्षा कुणाचं वजन किती या बॉटम लाईन खाली लढली गेली. त्यात एक्झिट पोलमध्ये तुतारीच्या बाजूनं वातावरण दिसत असलं तरी बारामतीत निकाल काटावर आहे. त्यामुळे जर काही सीट पडली तर अजित पवार गटाचे नेते आरोप करतायत तसं सुप्रियाताईंना मतदारसंघातून जनाधार नाही, त्यासोबतच त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं. त्यात झालेल्या फाटाफुटीमुळे आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेमुळे त्यांना स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर दिल्लीशिवाय पर्याय नाहीये. मुळात त्या लोकसभेच्या नेत्या म्हणूनच ओळखल्या जातात. त्यांची भाषणं, वेगवेगळ्या विषयावर मांडलेले मुद्दे यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे याला जर खीळ बसली तर त्यांच्या राजकारणाला मर्यादा येतील एवढं मात्र नक्की. तर अशी होती राजकारणात काठावर असणाऱ्या महाराष्ट्रातील 5 नेत्यांची यादी. अजून या यादीत कुणाचं नाव घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.